आपण काल जो विषय घेतला तो शिकण्यासाठी त्याचं जे हेडलाईन आहे ते आहे पुढारी लोकांचे हक्क मारतात आणि बेतालपणाने वागतात. हा आपला विषय होता आणि ह्या विषयामध्ये आपण 2 मुद्दे जे आहेत ते शिकलो होतो. पहिला मुद्दा होता देवाने दिलेला अधिकार लोकांच्या हितासाठी असतो, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. आणि मग दुसरा मुद्दा आपण शिकलो होतो की अन्याय करणाऱ्या पुढाऱ्यावर देवाचा जो काही न्याय आहे तो येतो. आणि आता मुद्दा क्रमांक 3 आपण लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 3 लिहा. पुढारी स्वार्थी नेतृत्वाच्या द्वारे लोकांना दुःख देतात. मुद्दा क्रमांक 3 लिहा. पुढारी स्वार्थी नेतृत्वाच्या द्वारे लोकांना दुःख देतात. आता आपण पाहतो की स्वार्थी नेतृत्व करणारे जे पुढारी आहे ते आपल्याला जुन्या करारामध्ये देखील पाहायला भेटतात आणि ते आपल्याला नवीन करारामध्ये देखील पाहायला भेटतात आणि ते आपल्याला आजच्या वर्तमान समयामध्ये देखील पाहायला भेटतात. आणि हे जे पुढारी आहे हे लोकांना दुःख देतानाच आपल्याला जे आहे ते दिसून येतात. आणि ते दुःख का देत आहे? कारण त्यांचा स्वार्थ त्यामध्ये दडलेला आहे आणि देवाने त्यांना स्वार्थीपणाचं नेतृत्व करण्यासाठी पुढारपण जे आहे ते सोपवलेलं नाही. देवाने त्यांना पुढारपण यासाठी सोपवलं होतं की त्यांनी लोकांची काळजी घ्यावी किंवा त्यांनी लोकांना निस्वार्थपणाने जे आहे सेवा द्यावी. यासाठी देवाने त्यांना पुढारपण जे आहे ते सोपवलेलं होतं. आणि आपण पाहतो की पवित्र शास्त्र ह्या स्वार्थी नेतृत्वाच्या द्वारे लोकांना कशा प्रकारे दुःख दिलं जातं या संदर्भात काय सांगतं हे आपण समजून घेणार आहोत. आणि कोणीतरी मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 4 वाचण्यासाठी मदत करा. बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः मी लावायचे नाही. व्हेरी गुड. आणखी कोणतरी वाचत कृपा करून वाचा. येस. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाही. व्हेरी गुड. आता पहा ह्या ठिकाणी आपण पाहतो की असा एक पुढाऱ्यांचा वर्ग आपल्याला दिसतो की जो स्वार्थी आहे. असा एक पुढाऱ्यांचा वर्ग आपल्याला दिसतो की जो काय आहे स्वार्थी आहे. आणि त्यांचा जो स्वार्थीपणा आहे तो आपल्याला ह्या वचनातून स्पष्टपणे जो आहे तो दिसून येतो. हे जे पुढारी आहेत ना हे पुढारी लोकांच्या खांद्यावरती वचन सांगत आहे की जड व वाहण्यास अवघड असे जे काही ओझं आहे ते देतात. लोकांच्या खांद्यावरती जड व वाहण्यास अवघड अशा प्रकारचं जे काही ओझं आहे ते देतात. आणि ते देताना ते त्या ठिकाणी एक बोटही जे आहे मदत लोकांना करत नाही. म्हणजे आपण जर या पुढाऱ्यांच्या एकंदर पुढारपणाचं जर अवलोकन जर केलं तर वचन आपल्याला थेट हे सांगतं की हे जे स्वार्थी पुढारी आहे किंवा हे जे स्वार्थी पुढारी आहे किंवा यांचं जे स्वार्थी नेतृत्व आहे हे कशा प्रकारचं आहे. तर वचन सांगत आहे की हे पुढारी लोकांवरती जास्तीत जास्त जे काही नियम आहे ते लादतात. जास्तीत जास्त जे काही नियम आहे ते लादतात आणि त्या नियमांच्या द्वारे ते लोकांना जे आहे हॅरेसमेंट जे आहे ते पोहोचवत असतात किंवा लोकांना जे आहे ना जास्तीत जास्त जो काही त्रास आहे तो देताना आपल्याला जे आहे ते दिसून येतं. न केवळ
हे पुढारी लोकांवरती नियम लादतात, परंतु या बरोबरच हे जे लोक आहे ना, लोकांवरती जी काही भीती आहे ती देखील ते लादतात. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढाऱ्यांच्या द्वारे देवाच्या लोकांवरती लादण्यात आलेली जी काही भीती आहे, हा विषय आपण शिकणार आहोत. ह्या ठिकाणी शॉर्ट मध्ये मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगत आहे की हे जे पुढारी आहे, जे प्रामाणिकपणे पुढारपण न करता स्वतःचा स्वार्थ ज्या भागामध्ये त्यांना दिसून येतो त्या भागातून ते आपल्याला जे काही पुढारपण आहे ते करताना दिसतात. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या पुढारपणामुळं लोक जे आहे ना, खऱ्या देवाला ओळखल्यानंतर देखील त्यापासून माघारी जे आहे, यांच्या अशा प्रकारच्या नेतृत्वामुळे जे आहे ना फिरत असतात. आणि लक्षात आहे, हे जे पुढारी आहे ना, हे लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारचा जो काही भार आहे तो ते टाकत असतात, पण स्वतः काहीच जबाबदारी जी आहे ना ती त्या ठिकाणी घेत नाही. आणि अशा प्रकारच्या वागणुकीमुळं आपण पाहतो की न केवळ देवाच्या राज्याचं नुकसान हे होत आहे, परंतु जे लोक देवाच्या राज्यामध्ये देवाला ओळखणारे आहे ते देखील अशा प्रकारच्या वागणुकीला ज्यावेळेस पुढाऱ्यांच्या पाहताना त्यावेळेला वचन सांगतं की ते देवापासून जे आहे ना माघारी फिरतात. आपण ह्या जगामध्ये राहत असताना जर आपल्याला अशा प्रकारचे स्वार्थी नेतृत्व करणारे पुढारी जर दिसले तर आपण अशा प्रकारच्या पुढाऱ्यांपासून सावध राहणं फार गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचे पुढारी हे अडखळाचं कारण जे आहे देवामध्ये चालणाऱ्या इतर लोकांकरता होत असतं. आणि खऱ्या अर्थाने पुढाऱ्याला जे काम देवाने सोपवलेलं आहे ते काम तो न करता स्वतःचा स्वार्थ ज्या गोष्टींमध्ये त्याला दिसतो ते काम करून देवाच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडखळ निर्माण होईल अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पुढारी दिसतो. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की येशू ह्या भूतलावरती असताना त्याने 12 लोकांना पुढारपण जे आहे करण्यासाठी निवडलं. 12 लोकांना येशूने पुढारपण करण्यासाठी निवडलं. आणि 12 लोकांना पुढारपण करण्या अगोदर त्याने काय केलं माहिती का? त्याने प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर ज्या वेळेला त्याने 12 लोकांना पुढारपण करण्याकरता निवडलं आणि त्यांच्यावरती जबाबदारी देखील टाकली पुढारपण करण्यासंदर्भाची. तुम्ही पहा, आपण ज्या वेळेला 4000 लोकांना आणि 5000 लोकांना जेव घालण्यासंदर्भात पाहतो त्यावेळेला येशूने त्या ठिकाणी शिष्यांवरती जबाबदारी टाकली की तुम्ही यांना खायला द्या. त्यानंतर येशूने शिष्यांवरती जबाबदारी टाकली की तुम्ही यांना पंक्तीने काय करा, बसवा. नंतर येशूने शिष्यावर जबाबदारी टाकली पेत्रावरती की पेत्र जा आणि मासा टाक. माफ करा, पेत्र जा समुद्राकडे जा आणि गळ टाक आणि पहिल्याने जो मासा तुझ्या गळ्याला लागल त्याचं तोंड उघड आणि तू काय कर, त्याच्या तोंडातून जे काही नाणं आहे ते काढ आणि तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल काय कर, मंदिरामध्ये भरून दे. म्हणजे आपण काय पाहतो की जी जबाबदारी येशूने ह्या शिष्यांवर टाकली त्या प्रत्येक जबाबदारीला प्रामाणिकपणे हे शिष्य पूर्ण करण्याच्या अनुषंगाने येशू बरोबर जे आहे ना चालत असलेलं आपल्याला दिसतात. पण एक जो पुढारी आहे ज्याच्यावरती जबाबदारी टाकलेली होती त्याने ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडलेली आपल्याला दिसून येत नाही. आणि तो जो पुढारी आहे ना तो आपल्याला योहानाच्या पुस्तकामध्ये दिसून येतो. त्या पुढाऱ्यावरती जी जबाबदारी टाकण्यात आली होती ना ती होती खजिनदाराची. लक्ष द्या, जो काही पैसा सेवा करण्यासाठी लोक येशूला देत होते ना, तो जो पैसा आहे तो पैसा सर्वच्या सर्व यहुदा इस्करियोत जो आहे ना त्याच्याकडे तो जमा व्हायचा. आणि त्याला पैसा सांभाळण्याची आणि त्याचा जो काही उपयोग आहे तो व्यवस्थितपणे करण्याची जबाबदारी दिलेली होती. पण तो त्या ठिकाणी त्या जबाबदारीला घेऊन प्रामाणिक जे आहे राहिलेला आपल्याला दिसून येत नाही. वचन सांगतं की तो चोर होता आणि त्याने स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या
त्या खजिन्यातून जे आहे ना पैसा काय केला माहिती का, चोरलेला होता. आज देखील आपल्याला स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या राज्यामध्ये अनेक पुढारी स्वार्थ ठेवून वागताना आपल्याला दिसून येतात. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक पुढारी देवाच्या राज्याचं खच्चीकरण करून स्वतःचा जो काही फायदा आहे तो करून लोकांना जे आहे ना त्रास देताना आपल्याला दिसून येतात. ह्या ठिकाणी हे जे पुढारी आहे मत्तयाच्या पुस्तकातल्या 23व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये हे पुढारी लोकांवरती काय करत माहिती का, ओझं जे आहे ते टाकत आहे आणि ते ओझं त्यांनी व्यवस्थितपणे व्हावं यासाठी ते स्वतःहून हातभार देखील त्या ठिकाणी त्या ओझ्याला किंवा त्या ओझं वाहणाऱ्या माणसाला काय करत नाही, लावत नाही. याहून आपल्याला कळतं की हे जे पुढारी आहे हे सेवा करणारे कमी परंतु लोकांना त्रास देणारे जास्त आहे. हे जे पुढारी आहे हे लोकांना समजून घेणारे कमी परंतु लोकांच्या त्रासामध्ये अजून भार लादणारे अशा स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रकारच्या पुढाऱ्यांपासून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारचे जे पुढारी आहे ना अशा प्रकारच्या पुढाऱ्यापासून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे आणि इतरांना देखील आपण सावध करणं फार गरजेचं आहे. का, कारण जी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली त्या जबाबदारीला घेऊन ते विश्वासयोग्य हे देवाला दिसले नाही. ते कोणत्या गोष्टींमध्ये विश्वासयोग्य देवाला दिसले माहिती का, स्वतःचा स्वार्थ पाहण्यामध्ये, लोकांना त्रास देण्यामध्ये, लोकांवर जास्तीत जास्त भार टाकण्यामध्ये, लोकांना भीती दाखवण्यामध्ये, लोकांना दाबण्यामध्ये, लोकांविरुद्ध षड्यंत्र करण्यामध्ये हे जे पुढारी आहे हे देवाला विश्वासयोग्य दिसले. पण त्याच्या राज्याच्या वाढी करता लोकांची सेवा करताना हे लोक देवाला विश्वासयोग्य दिसले नाही. आणि म्हणून आपण अशा प्रकारचे पुढारी पाहिल्यानंतर स्वतः अशा प्रकारच्या पुढाऱ्यांपासून लांब राहायचं आहे आणि जे त्यांच्या जवळ आहे त्यांना देखील अशा प्रकारच्या पुढाऱ्यांची ओळख करून देऊन त्यांना आपल्याला काय करायचं माहिती का, वाचवायचं आहे. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, देव खोट्या पुढाऱ्यांचा जो काही मुखवटा आहे तो सर्वांसमोर आणतो. मुद्दा क्रमांक 4 लिहा. देव खोट्या पुढाऱ्यांचा जो काही मुखवटा आहे तो सर्वांसमोर आणतो. मुखवटा हा त्या पुढाऱ्यांनी धार्मिकतेचा घातला आहे पण त्या मुखवट्याच्या मागे एक खरा मुखवटा हा आहे की ते पुढारी खोटे आहे. त्यांनी लोकांना दाखवताना हे दाखवलं की आम्हाला देवाने त्याच्या सेवेकरता बोलवलेलं आहे, आम्हाला देवाने त्याच्या सेवेकरता पाचारलेलं आहे. दाखवताना ते हे दाखवतात परंतु खऱ्या अर्थाने देवाने त्यांना सेवा करण्यासाठी पाचारलं नाहीये. पण त्यांनी अनेकांना जे आहे ना ह्या पुढाऱ्याने फसवलेला आहे. आणि अशा प्रकारच्या खोट्या पुढाऱ्यांचा जो काही खरा मुखवटा आहे तो देव काय करतो माहिती का, सर्वांसमोर घेऊन येतो. आणि बघा वचन काय सांगत आहे, लूक वर्तमान 12 अध्याय आणि वचन 2 पहा काय म्हणते त्या ठिकाणी. लूक 12 अध्याय आणि वचन 2, जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे करणार नाही असे काहीही गुप्त नाही. व्हेरी गुड. वचन स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की पुढाऱ्यांनी कितीही त्यांचा खोटेपणा हा देवाच्या लोकांपासून आणि देवापासून झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना तो झाकता येणार नाही. लक्ष द्या, पुढाऱ्यांनी कितीही त्यांचा खोटेपणा हा देवापासून आणि देवाच्या लोकांपासून झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी त्यांना तो झाकून ठेवता येणार नाही. का, कारण वचन सांगत आहे की सर्व काही परमेश्वर देव जो आहे ना ते उघड करणार आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला 2 पुढारी किंवा 2 जे देवाला अतिशय जवळून ओळखणारे विश्वासणारे आहेत, जे पुढारपणाच्या प्रोसेसमध्ये असलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यांनी त्यांचा जो काही खोटेपणा आहे
तो दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर त्यांनी ते खरे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचा जो खोटेपणा आहे त्यांना लोकांपासून आणि देवापासून आणि लोकांपासून जे आहे ना लपून ठेवता आला नाही. देवाने त्यांचा जो खोटेपणा आहे तो सर्वांसमोर उघड केला. आणि त्यांचा तो खोटेपणा काय होता माहिती का? बघा, प्रेषणांचं कृत्य 5वा अध्याय ज्यावेळेला आपण काढतो तर त्या प्रेषणांच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी खरेपणाचा मुखवटा घेऊन लोकांसमोर खोटेपणाने आलेले पती पत्नी दिसून येतात. आणि त्यांचं नाव आहे हनन्या आणि सफेरा. लक्षात द्या, ज्या वेळेला त्यांना अतिशय प्रामाणिकपणे विचारण्यात आलं पेत्राच्या द्वारे, काय तुम्ही ही जी जमीन आहे ती इतक्यालाच विकली का? प्रश्न समजून घ्या, त्या ठिकाणी प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे आणि ते त्याचं उत्तर काय देत आहे. बघा, कोणीतरी वचन 3 वाचा, वचन 2. मग त्याने किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की त्याने काही भाग आपल्या पत्नीच्या संमतीने मागे ठेवला आणि काही भाग जो आहे ना तो आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवला. आणि आता ह्या ठिकाणी हनन्याला प्रश्न विचारण्यात येत आहे पेत्राच्या माध्यमातून की हनन्या, आम्हाला सांग की तू इतक्यालाच जमीन विकली का? त्या ठिकाणी हनन्याचं उत्तर हे अपेक्षित होतं की नाही, यातला काही भाग मी माझ्या पत्नीच्या संमतीने मागे ठेवला आहे. जर प्रामाणिकपणे एवढं उत्तर जरी हनन्याने दिलं असतं तर त्या ठिकाणी त्याला देवाच्या न्यायाचा सामना जो आहे तो करावा लागला नसता. प्रामाणिकपणे त्याने जर खरं उत्तर त्या ठिकाणी दिलं असतं तर त्याला मृत्यू जो आहे तो आला नसता. बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे की तो देवाच्या मंदिरामध्ये आला आहे आणि तो देवाच्या मंदिरामध्ये आला असताना त्याने त्या ठिकाणी अशा प्रकारचं ऍक्ट केलेलं पाहायला भेटतं की तो खरा आहे, परंतु खरं तो त्याच्या जीवनामध्ये नव्हतं. त्याच्या जीवनामध्ये खोटेपणा होता. त्याने त्याच्या जीवनातला खोटेपणा लपून लोकांना खरेपणा दाखवायचा प्रयत्न केला, पण देवाने त्याचा खोटेपणा सर्वांसमोर उघड आणला. आणि बघा, वचन काय सांगत आहे, कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 3 पासून तर 5 पर्यंत. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणले? तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केली. हे शब्द ऐकून हनन्याने खाली पडून प्राण सोडिला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. व्हेरी गुड. बघा, हे ऐकणाऱ्यास म्हणजे तिथे एक व्यक्ती नव्हता. वचन स्पष्टपणे सांगते की तिथं भरपूर लोक होते. त्या लोकांनी पेत्राचं हे जे बोलणं आहे हनन्या बरोबरचं ऐकलं आणि हनन्या त्या ठिकाणी पवित्र आत्म्याशी देवाशी जे आहे खोटं बोलू लागला. म्हणजे विचार करा, स्वतःच्या फायद्यासाठी देवाबरोबर देखील खोटं बोलण्याकरता पुढारी माग पुढे विचार करत नाही. स्वतःचा फायदा ज्या पण रीत्या करून घ्यायचा आहे तो करून घेण्याकरता ते देवाला देखील घाबरत नाही. ह्या ठिकाणी हनन्या जो आहे ना, हनन्याला वाटलं
की आपण खोटं बोललो तर आपलं खोटं हे पचलं जाईल. हनन्याला असं वाटलं की आपण जर खोटं बोललो आणि जर आपलं खोटं बोलणं जर पचलं गेलं तर जो भाग बायकोच्या संमतीने आपण मागे ठेवलेला आहे त्यामध्ये आपण आनंद करू शकतो. वचन स्पष्ट सांगते, वचन सांगते या ठिकाणी की हनन्या, ज्या वेळेला तू आपली जमीन विकली त्या वेळेला ती विकण्या अगोदर पण तुझी होती आणि विकल्यानंतर तिचा जो पैसा भेटला तो पण तुझाच होता. फक्त देवाला हे जाणून घ्यायचं आहे की तू जमीन इतक्यालाच विकली का? त्यावेळेला उत्तर अपेक्षित होतं की नाही, इतक्याला विकली नाही, काही भाग मी मागे ठेवलेला आहे. पण तुम्हाला माहिती का, हनन्याचं जे हृदय आहे ना, हनन्याचं जे मन आहे ना, सैतानाने काय केलं माहिती का, भरलेलं होतं. सैतानाने हनन्याचं मन जे आहे ना, जो पैसा त्याने आपल्या पत्नीच्या संमतीने मागं काढून ठेवला होता ना, त्या पैशाला घेऊन सैतानाने त्याचं मन भरवलं आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खोटेपणा आला. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये जे आहे ना, मरण आलं. लक्ष द्या. आणि वचन सांगतं की त्या ठिकाणी ऐकणाऱ्या सर्व लोकांना जे आहे ना, हे कळालं होतं की हनन्या हा खरं बोलत नव्हता, खोटं बोलत होता. म्हणून त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारची शिक्षा जी आहे ती झाली. आज देखील अनेक पुढारी खोटं बोलतात. स्वतःचा स्वार्थ ज्या गोष्टींमध्ये त्यांना आढळतो त्या गोष्टी ते हेतू पुरस्सर लोकांना सांगताना असं दाखवतात, असं सांगतात की हे खरं बोलत आहे, आम्ही खरं बोलत आहोत. पण ते खरं बोलत नाही. त्याच्या मागं ते अनेक गोष्टी लपवत आहे. आणि देवाने पुढाऱ्यांना यासाठी पुढारपण दिलं नाही, देवाने पुढाऱ्यांना यासाठी अधिकार दिला नाही की त्यांनी स्वतःचा स्वार्थ पाहून देवाबरोबर खोटं बोलावं. स्वतःचा स्वार्थ पाहून त्यांनी देवाच्या लोकांना फसवावं, देवाला फसवावं. यासाठी देवाने त्यांना पुढारपण जे आहे ना ते दिलं नाही. आपण पाहतो ह्या ठिकाणी जर हनन्यावरती जर देवाचा न्याय आला, देवाच्या न्यायापासून काही एक सुटत नाही. ज्या वेळेला आपण इतिहासाचं पुस्तक वाचतो, ज्या वेळेला आपण स्तोत्र संहितेचं पुस्तक वाचतो, देवाचं वचन सांगतं की देवाच्या नेत्रापासून काही एक लपत नाही. देवाचे नेत्र पृथ्वीवरील सर्व गोष्टींचं निरीक्षण करतं. त्याच्या नेत्रापासून काही एक सुटत नाही, काही एक सुटत नाही. लक्ष द्या. देवाचं वचन सांगतं की पुढाऱ्यांना देवाने पुढारपण का दिलं आणि ते खऱ्या अर्थाने पुढारपण करत आहे का ज्यासाठी त्यांना दिलं ते. जर करत नाहीये तर लक्ष द्या, देव त्यांचा देखील एक दिवस जो काही झाडाझडती आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण वचन स्पष्टपणे सांगतं. बघा, कोणीतरी उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय, उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 12 वाचण्यासाठी मदत करा. वचन 12. ह्या खेरीज पुत्र असा बोध घे की ग्रंथ रचनेला काही अंत नाही. भाऊ, उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय आणि 12 वचन, सॉरी 14 वचन, माफ करा, वचन 14, माफ करा. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. व्हेरी गुड. काय म्हटलं आहे या ठिकाणी? सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या गोष्टींचा झाडाझडती घेईल, सर्व कृत्यांची झाडाझडती घेईल. वचन स्पष्टपणे सांगत आहे या ठिकाणी. ज्या वेळेला पुढाऱ्यावरती जबाबदारी टाकली जाते त्यावेळेला ती जबाबदारी पुढाऱ्याने प्रामाणिकपणे देवाच्या साहाय्याने हाताळणं फार गरजेचं आहे. पण पुढारी हे स्वार्थामुळं देवाला पण फसवतात, देवावर पण खोटं बोलतात, देवाला पण घाबरत नाही आणि लोकांना तर घाबरतच नाही. मुळीच ते लोकांना वेड्यात काढतात. लोकांना दाखवताना असं दाखवतात की आम्ही जे करत आहोत ते देवराज्यासाठी करत आहोत, पण त्याच्या मागं त्यांचा स्वार्थ दडलेला आहे, त्याच्या मागे त्यांचा खोटेपणा दडलेला आहे.
त्याच्या मागे ते स्वतःचा फायदा पाहू इच्छित आहे, लोकांना वेळात काढून. आणि अशा प्रकारचा पुढाऱ्याचा जो काही खोटा मुखवटा आहे तो परमेश्वर देव बाहेर आणला. 5वा मुद्दा क्रमांक 5 लिहा. अधिकाराचा दुरुपयोग पुढाऱ्याच्या जीवनामध्ये आत्मिक नाश आणतो. मुद्दा क्रमांक 5 लिहा. अधिकाराचा दुरुपयोग पुढाऱ्यांच्या जीवनामध्ये नाश आणतो. परत सांगतो, लिहून घ्या. अधिकाराचा दुरुपयोग पुढाऱ्यांच्या जीवनामध्ये नाश आणतो. बघा, याकोबाचं पत्र 3 अध्याय आणि पहिलं वचन वाचा. याकोब 3 अध्याय आणि वचन 1 काय म्हणत आहे? माझ्या बंधूंनो, तुम्ही बहुत शिक्षक होऊ नका, कारण तुम्हास माहित आहे की आपणास अधिक दंड होईल. व्हेरी गुड. याकोब या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की माझ्या बंधूंनो, तुम्ही प्रत्येक जण शिक्षक होऊ नका. तुम्ही प्रत्येक जण पुढारी होऊ नका. का? कारण आम्हावर अधिक कठोर जो काही न्याय आहे तो येणार आहे. कारण ज्या अर्थी आपण देवाचं वचन लोकांना शिकवतो त्या अर्थी ते सर्वात अगोदर आपल्यासाठी आहे, शिकवणाऱ्यासाठी, मग ते दुसऱ्यांसाठी. मग सर्वात अगोदर शिकवणारा जो आहे ना तो देवासमोर उभा राहणार आहे. आणि मग त्याची जी काही झडती आहे ती होणार आहे की जे त्याने लोकांना शिकवलं काय त्याप्रमाणे अगोदर तो स्वतः वागला का? तो जर शिकवत आहे की एकमेकांना मदत करा पण स्वतः एकही वेळेस मदत केलेली नाहीये, तो शिकवत आहे एकमेकांवर प्रीती करा पण स्वतः एकदाही प्रीती केलेली नाहीये, तो शिकवत आहे की खोटं बोलू नका पण स्वतः खोटंवर खोटं बोलत आहे. विचार करा, तो शिकवत आहे की द्वेष करू नका पण स्वतः द्वेष करताय. म्हणजे विचार करा, शिकवणारा जो आहे ना त्याला अधिक कठोर जो आहे ना न्यायाचा सामना करावा लागणार आहे, अधिक कठोर. आणि म्हणून वचन सांगितले की तुम्ही प्रत्येक जण पुढारी बनू नका, प्रत्येक जण शिक्षक जे आहे ते बनू नका. कारण त्यांच्यावरती जबाबदारी आहे शिकवण्याची, त्यांच्यावरती जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जर ते अधिकाराचा दुरुपयोग करून जर लोकांना फसवत असेल, लोकांना त्रास देत असेल, तर त्या ठिकाणी त्या पुढाऱ्याचा आत्मिक जो काही नाश आहे ना तो निश्चित आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण प्रेषणांचं कृत्य 12 अध्याय आणि 21 ते 23 वचन वाचतो ना त्या ठिकाणी आपल्याला हेरोद दिसून येतो. आणि हेरोद जो आहे ना त्याच्यावर जबाबदारी होती, तो एक पुढारी होता. त्या ठिकाणी ज्याने त्याला पुढारपण सोपवलं होतं ना त्या देवाला त्याने त्या ठिकाणी गौरव द्यायला पाहिजे होतं. देवाला त्या ठिकाणी त्याने मान सन्मान द्यायला पाहिजे होता. पण त्याने देवाला गौरव दिला नाही, त्याने देवाला मान सन्मान दिला नाही, त्याने त्या ठिकाणी देवाची स्तुती जी ती केली नाही. त्याने त्या ठिकाणी स्वतःचं गौरव केलं, स्वतःची स्तुती केली. आणि त्याच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळं देवाचा हात त्याच्यावरती आला. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी प्रेषित 12 अध्याय आणि 21 ते 23 वचन वाचा. नंतर नेमिलेल्या दिवशी हेरोद राजकीय पोशाख करून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांबरोबर भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला मान दिला नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. व्हेरी गुड. बघा, देवाला हेरोदाने मान सन्मान दिला नाही, गौरव दिला नाही. आज देखील अशा प्रकारचे पुढारी आहेत जे स्वतः मान सन्मान घेतात, जे स्वतः मान सन्मानाचे भुकेले आहेत.
देवाला मान सन्मान देत नाही. लुक शिवत्वाच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, तुम्हाला हाय, तुम्ही देवाला मान सन्मान देत नाही. तुम्ही बाजारामध्ये जी काही चांगली चांगली पदं आहेत ती तुम्ही घेतात. तुम्ही देवाला गौरव देत नाही, देवाची स्तुती करत नाही, देवाला मान सन्मान तुम्ही देत नाही. ह्या ठिकाणी हेरोदाने जे आहे ना, देवाला मान सन्मान दिला नाही. काय झालं माहिती का? वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की तत्क्षणी देवाच्या दूताने त्याच्यावरती प्रहार केला, आणि असा प्रहार केला की तो किडे पडून मेला. लक्ष द्या, पुढाऱ्याला देवाने जे काम दिलेलं आहे ते जर त्याने प्रामाणिकपणे जर केलं तर त्या ठिकाणी देवाचं गौरव होईल. लोकांना देव किती चांगला आहे हे समजल. लोकांच्या हिताच्या गोष्टी पुढाऱ्याला करतील आणि देव त्या सेवेमध्ये खरंच आनंदी राहील. पण तुम्हाला माहिती का, आज पुढारी मुळीच ज्या गोष्टी त्यांना निवडलं ना त्या गोष्टी करत नाही. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी ते करतात, आणि म्हणून त्यांचा नाश होतो. म्हणून त्यांचा अचानक अधपात होतात. अचानक जे आहे ना ते पडतात, आणि ते पडण्याच्या मागचं कारण काय आहे तर त्यांच्या स्वतःच्या जीवनात त्यांनी केलेल्या चुका. शेवटचा मुद्दा लिहून घ्या, आणखीन बरेच मुद्दे आहे पण शेवटचा मुद्दा लिहून घ्या. देव गरीब व दुबळ्यांचा हक्क वाचवतो पुढाऱ्यांपासून. मुद्दा क्रमांक 6 लिहा. देव गरीब व दुबळ्यांचा हक्क वाचवतो पुढाऱ्यांपासून. याकोब 5वा अध्याय आणि वचन 4 ला, वचन 4 पहा. याकोब 5वा अध्याय आणि वचन 4 काय म्हणत आहे? पहा, काम करायला तुमची शेते कापली, त्यांची तुम्ही अडवणूक ठेवलेली मजुरी ओरडत आहे, आणि कापणी करणाऱ्याचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या खाली गेला. व्हेरी गुड. कसे आहे पुढारी यासाठी? हे पुढारी बघ कसे आहेत. हे लोकांचा जो काही फायदा आहे ना तो त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून ते अडवून ठेवतात, अशासाठी की लोकांनी पुढाऱ्यांची बरोबरी करू नये, अशासाठी की लोकांकडे पुढाऱ्यासारख्या चांगल्या गोष्टी येऊ नये, अशासाठी की लोकांकडे जे आहे ना लोकांचे दिवस चांगले होऊ नये. यासाठी हे जे पुढारी आहे ना धूर्ततेने भरलेले, खोट्या गोष्टींनी भरलेले, हे लोकांची जी काही फायद्याची गोष्ट आहे ती त्यांच्यापर्यंत येऊच देत नाही. ते परस्पर काय करतात माहिती का? लोकांना मानसिक त्रास देतात, लोकांना छळतात, लोकांवरती नियम लागतात, लोकांवरती भार लागतात, लोकांना खोट्या गोष्टी सांगून लोकांना बहकवतात, लोकांना फसवतात. अशा प्रकारचे पुढारी येशूच्या काळामध्ये देखील होते. आणि अशा प्रकारचे जे पुढारी आहे ना ते मत्तयाच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायाच्या 12 आणि 13 वचनावर आपल्याला दिसून येतात. वचन सांगत आहे की हे जे पुढारी आहे ना देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या लोकांना लुटायचे, हे लोक देवाच्या लोकांना जे आहे ना त्रास द्यायचे, देवाच्या लोकांना त्या ठिकाणी जे आहे ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास द्यायचे. आणि म्हणून अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना येशूने काय केलं माहिती का? मंदिरातून हाकलून दिलं. बघा वचन काय सांगत आहे. मत्तयाचे पुस्तक 21वा अध्याय आणि 12 ते 13 पहा. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांस त्याने बाहेर घालून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या, आणि त्यास म्हटले, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. व्हेरी गुड. देवाचं मंदिर हे प्रार्थनेचं मंदिर आहे, पण प्रार्थनेच्या मंदिराला पुढाऱ्यांनी लूटमार करण्याचं ठिकाण बनवून दिलं होतं.
लोक देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना करायला यायचे आणि एकीकडे पुढारी त्यांची लूटमार करायची. आज देखील अशा प्रकारे चालू आहे देवाची सेवा. आज अनेक पुढाऱ्यांनी लूटमार करण्याचं साधन केलेलं आहे. तुम्ही जर सेवा करणाऱ्या पुढाऱ्यांच्या सेवेचं अवलोकन जर केलं तर फार कमी पुढारी तुम्हाला असे दिसतील की जे देवाच्या वचनाला धरून सेवा करत आहेत, ज्यांच्यामध्ये प्रीती आहे, आनंद आहे, शांती आहे, कळवळा आहे, जे लोकांप्रती त्यांच्या मनामध्ये ओझा आहे, जे लोकांसाठी उपवास करतील, जे लोकांसाठी रडून रडून प्रार्थना करतील, ज्यांना लोकांचं कळवळा येईल, ज्यांना लोकांची दया येईल, ज्यांना लोकांबद्दल मनामध्ये प्रेम ज्यांच्या असेल, फार कमी असे पुढारी तुम्हाला दिसतील. पण सर्वात जास्त पुढारी कधी दिसतील तुम्हाला खोट्या गोष्टी अशा बनवून सांगतील की तुम्हाला वाटेल की हे खरंच आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी फसले जातील. ह्या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये आपल्याला अशा प्रकारचे पुढारी पाहायला भेटतात की जे प्रार्थना करण्यासाठी आलेल्या लोकांना लुटत आहे, फसवत आहे. येशूच्या काळामध्ये देखील होते, आताच्या काळामध्ये देखील आहे. पण त्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. काही दिवसापूर्वी आमच्याकडे एक बहीण आहे आणि ती म्हणते की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते म्हणते की पास्टर आम्ही तुमच्या चर्चमध्ये जॉईन होऊ इच्छितो. त्यांना म्हटलं की नाही, तुम्ही जिकडं प्रार्थनेला जाता तिकडेच प्रार्थनेला जा. ते म्हणे की आम्ही कुठे प्रार्थनेला जात नाही, आम्ही टीव्ही बघितला आणि त्यानंतर आम्हाला देव काय आहे तो कळाला आणि आम्ही देवावर विश्वास ठेवला. आता आम्हाला चर्चची गरज आहे, तर आम्ही तुमच्याकडे येतो. म्हटलं काही हरकत नाही, तुमचं स्वागत आहे. आणि ते जवळपास 2 वर्ष आमच्या इथं राहिले. आमच्या इथं म्हणजे मंडळीमध्ये ते आले. 2 वर्ष त्यांना आम्ही सर्वांगीणरित्या विकास होण्याच्या अनुषंगातून प्रभूमध्ये वाढवलं, बाप्तिस्मा त्यांना दिला. तो परिवार देवामध्ये वाढला आणि कालांतराने आम्हाला एक दिवस त्या प्रार्थनेला आल्या आणि ते म्हटले की पास्टर आमच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहे, प्रार्थना करण्यासाठी घरी या. मी त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्या ताई म्हणाले की पास्टर आम्ही कुठं चुकतो आम्हाला सांगा. आम्ही प्रार्थना करतो, चर्चला येतो, वचन वाचतो, दशमांश देतो वेळेवरती. मी म्हटलं दशमांश देतो? तुम्ही तर एकदाही आल्यापासून दशमांश दिला नाही. ते म्हणे तुम्हाला देत नाही, आम्ही ऑनलाईन पाठवतो. आम्ही तुम्हाला देत नाही दशमांश, पण आम्ही ऑनलाईन जो आहे तो दशमांश काय करतो, आम्ही पाठवतो. आणि मग त्या ठिकाणी त्यांना म्हटलं की दशमांश देणं चांगली गोष्ट आहे, दशमांश दिलं पाहिजे. देवाचं ते देवाला दिलं पाहिजे, जे देवाचं आहे ते देवाला दिलं पाहिजे. आणि मग मी त्यांना एक साधी सिंपल गोष्ट सांगितली वचनातून. त्यांना मी हे म्हटलं की ताई जर तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही पूर्ण परिवार जर एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेले, चांगलं सुंदर जेवण तुम्ही केलं आणि जेवण झाल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे वेटर बिल घेऊन येतो त्यावेळेला ते बिल त्या हॉटेलमध्ये देऊ नका ज्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण केलेलं आहे. तुम्ही ते बिल त्या हॉटेलमध्ये द्या ज्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण केलेलं नाहीये. ते म्हटले पास्टर असं कसं शक्य आहे? जिथं जेवण केलं आहे तिथंच आम्ही बिल देऊ शकतो, जिथं जेवण केलं नाही तिथं आम्ही कसं बिल देऊ शकतो? पण त्यांना मी हे समजून सांगितलं की तुमची काळजी जर आत्मिकरित्या आम्ही घेतो तर तुम्ही त्याच मंडळीमध्ये त्याच सेवकाकडं तुमचा जो काही दशमांश आहे तो दिला पाहिजे. कारण तुमच्यासाठी आम्ही उपवास करतो, आम्ही तुमच्याकरता देवाकडे प्रार्थना करतो, आम्ही तुम्हाला देवाचं वचन शिकवतो, सांगतो. तुमच्या जीवनात काही प्रॉब्लेम असले की तुम्ही रात्र बघत नाही, बेरात्र बघत नाही, पहाड बघत नाही, कधीही फोन करता आणि असं एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी पास्टरने तुमचा फोन उचलला नाही. मी विश्वासणाऱ्यांचे फोन रात्री किती वाजता जरी आले तरी ते उचलतो.
2 वाजता आले तरी उचलतो, 3 वाजता आले तरी उचलतो, 4 वाजता आले तरी उचलतो. लक्ष द्या. आणि नाही उचललं झालं तर मी परत त्यांना रिटर्न फोन करतो. आणि त्यांना ही गोष्ट कळाली आणि मग ते म्हणाले की पास्टर, इथून पुढं जो काही दशमांश आहे तो मी देवाच्या मंदिरामध्ये घेऊन येईल, मी दुसरीकडे देणार नाही. लक्ष द्या, सांगायचं तात्पर्य काय आहे. एक पुढारी हा सर्वांगीणरित्या विश्वासणाऱ्यांची उन्नती करणार असला पाहिजे, न केवळ विश्वासणाऱ्यांचा गैरफायदा घेणारा. विश्वासणाऱ्यांना फसवणारा नको आहे. विश्वासणाऱ्यांची काळजी घेणारा, दुर्बल लोकांना जे आहे ना उभं करणारा, त्यांच्यासाठी प्रार्थना करणारा, अशा प्रकारचा पुढारी जो आहे ना, हा देवाला पाहिजे आहे. आणि तो आपण बनावा यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणं गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया.